हॅलो फ्रेंड्स, तर कशा आहात सगळे. मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे पौष महिन्यामधला रविवार आणि आज उपवास धरतात. पौष महिन्यामधले म्हणजे ते सूर्याची पूजा वगैरे, सूर्यनारायणाची पूजा वगैरे मांडतात सगळं. पण आज मला लक्षातच नव्हतं, म्हणजे मला माहितीच नव्हतं की आज पौष महिना आता चालू झाला आहे आणि संडे आहे म्हणून. तर म्हणजे पौष महिन्यातला रविवार आहे आज म्हणून. तर आईचा सकाळी फोन आला की पूजा मांडली का, उपवास धरला का. तर असं म्हणतं सगळ्या सुवासिनींनी पूजा मांडायला पाहिजे, म्हणजे उपवास धरायला पाहिजे, सूर्यनारायणाचा चांगला असतो. तर मी काही धरलाच नाही, म्हणजे मी विसरून गेले आणि मला माहितीच नव्हतं की आज म्हणजे पौष महिन्यातला रविवार आहे म्हणून. हां, तर मी सकाळी खारी खाल्ली आणि उपवास सुटला. आणि आईचा आत्ता कॉल आला आणि आता खूप लेट झालं, म्हणजे आम्हाला बाहेर जायचं होतं. बाहेर जाण्यासाठी रेडी झाली आहे, पण आमचं काही कारणामुळं कॅन्सल झालं बाहेर जायचं. तर मग नंतर आईचा आता कॉल आला, नंतर मग बोलल्याच्या नंतर समजलं की आज उपवास धरायचा असतो वगैरे. तर मग एवढं वाईट वाटतं. तर मग आई म्हणे की आता फर्स्ट टाईम झालं आहे असं, तर मग तू आता म्हणजे उपवास दुपारी सोडतात, तर मग आता सोडू नकोस, तू 2 टाईम आता फराळाचंच कर जर उपवास धरायचा असेल तर. तर म्हणलं मग चालतंय. तर मग सकाळी खारी खाल्ली, तर मग आता मी दुपारी रात्री मग मी नुसतं फराळाचं काही साबुदाणा वगैरे खाईन. आणि पूजा पण मांडायची, आता थोडा उशीर झाला आहे, पण मग चालतं, आता फर्स्ट टाईम आहे तर ठीक आहे, करून घेऊ आता. तर मग पूजाची तयारीच करायची. अजून एवढं सगळं सामान पण नाही आहे माझ्याकडे, काही फुलं वगैरे सगळे लागतात आणि आता एकदम अर्जंट टाईमवर म्हणजे आणू पण शकणार नाही मी. तर मग ज्या घरी काही अवेलेबल आहे, तर मग साधी पूजा वगैरे म्हणून घेईल मी सूर्यनारायणाची. आणि मग नेक्स्ट टाईमपासून मग सगळी तयारी पहिलेच करून घेईल. ह्यावेळेस मला माहिती नव्हतं आणि लक्षातसुद्धा नव्हतं, त्यामुळं मग प्रॉब्लेम झाला. तर नेक्स्ट टाईमपासून मग चांगली पूजा मांडेल. तर आता पूजाचीच तयारी करायची आहे. आता टाईम झाला आहे 11:15 वाजले आणि उशीर झाला आहे. तर मग आता जशी होईल तशी पूजा मांडून घेईल आणि नंतर मग फराळाचं करून आता उपवास सोडणारच नाही मी. तर आता अशीच घाई गडबडीमध्ये पूजा मांडायची आहे, तर म्हणलं सोबत पण शेअर करूया. तर माझ्याकडे हे ताट होतं देवाचं, म्हणजे जे दुसरं ताट आहे तर ते अजून काढलेलं नाही, आता त्याला क्लीन करायला वगैरे टाईम लागेल. म्हणलं हे नवीन ताट आहे तर तेच आपण काढून घेऊ, देवाची जी थाळी असते ती. तर ते अजून नवीनच होतं, म्हणजे हिला एवढं काही क्लीन वगैरे करायचं काम नाही पडणार. तर अशी पितळाची प्लेट आहे सगळं, त्यामध्ये कुंकाचा करंडा किंवा मग ही प्रसादासाठी आहे. तर आता हेच यूज करून घेऊ म्हणलं. दुसरी पूजाची थाळी बनवलेली आहे मी, पण आता ती कुठे ठेवला नाही माझ्या लक्षात नाही आहे, काढायला वगैरे खूप टाईम लागेल. तर आता घाई आहे खूप, त्यामुळे मग हेच कापूस आहे सोललेला. तर म्हटलं थोडेसे वस्त्र बनवून घ्यावं, तर वस्त्र बनवते आता. मला पहिले माहितीच नव्हतं, म्हणजे काही लक्षातच नव्हतं, पण बरं झालं आईनं कॉल केला आणि सहज बोलता बोलता बोलून गेली की उपवास धरला की नाही, फराळाला काय केलं. आणि माझं म्हणजे मी असं एवढ्या गोष्टी माझ्या लक्षातच येत नाहीत की आता कॅलेंडरवर काय चालू आहे, म्हणजे काय आहे आता सध्याला. सगळं मला उपवास असेल किंवा मग काही पूजा वगैरे काही मांडायची असेल तर सगळं आईच फोन करून सांगते. तर त्यामुळं मग यावेळेस तिच्या पण लक्षात नाही राहिलं आणि माझ्या पण लक्षात नाही राहिलं. तर मी तर वस्त्र आणि फुलवात वगैरे बनवून घेईल आणि जी काही आपली साधी सोपी पूजा आहे तर तेवढी करून घेईल आता, जेवढी जमल तेवढी. तर मग सगळं फुलं किंवा मग फळं वगैरे सगळं घेऊन येईल. असं काही असेल आणि आपण विसरल्यानंतर ना खूप कसं तरी वाटतं, म्हणजे काहीतरी असं खूप मोठी चूक झाल्यासारखं फील होतं. आणि त्यामुळे मला आता खूप कसं तरीच वाटतंय की बाबा सकाळपासूनच मी उपवास धरला असता, किंवा मग मी का बरं, म्हणजे बाहेर जायचं म्हणून मी खारी खाल्ली, नाहीतर मग इतकं खाल्लीसुद्धा नसती. पण मग प्रॉब्लेम होऊन बसला. तसं चालतं म्हणे, आता मी जरी खाल्ली असेल तरी पण आताच परत नंतर मग मी सगळं फराळाचंच खाईल दिवसभर, किंवा मग हे खाणार नाही आहे दुसरं. तरी तर मी वस्त्र आणि फुलवात बनवून घेतली आहे. तीळ वगैरे पण असतात ना प्रसादाला, पण आता तीळ नाही आहेत माझ्याकडं, तर मी साखराचा वगैरे असाच नैवेद्य करून घेईल, किंवा मग खोबरं आणि साखर असं काहीतरी, तर गूळ वगैरे. आणि हे असे 2 फळं आहेत माझ्याकडं आणि खोबरं वगैरे अजून ठेवल. तसं 5 फळं ठेवतात, पण मग आता माझ्याकडं 2-3च आहेत.
जर बाहेर गेल्याच्या नंतर किंवा मग मी त्यांना सांगल आणण्यासाठी, आणि नंतर मग पूजा मांडल्याच्या नंतर मग ठेवून देईल आता फुलं वगैरे काही. वस्त्र रेडी आहे आणि फुलवात अजून आता काय काय बाकी आहे काय माहिती. जसं जसं जमतं तसं तसं मी करून घेईल. इथं मी सगळं प्लेट रेडी केली आहे देवाची. आता जे जे काही अवेलेबल आहे माझ्याकडं, तर त्याच्यामध्ये आता मी पूजा करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते प्लेट. इथं मी हळदी कुंकू घेतलेलं आहे आणि प्रसादासाठी साखर खोबरं वगैरे घेतलेलं आहे. हळदी कुंकू, तांदूळ, काडी पेटी, अगरबत्ती, परत 5 फळं. आता माझ्याकडं हे फळं म्हणजे बदामाची गोडंबी नाही आहे, म्हणजे पूर्ण शाबीतवाला बदाम नाही आहे, तर मग मी ते जे खायचा बदाम असतो तर तोच घेतलेला आहे. आणि असे 5 फळं केलेले रेडी. नंतर वस्त्र, परत ते हळदी कुंकाचं कापसाचं बनवलेलं, आणि दुसरं काही फळ नव्हतं म्हणून मग मी लिंबू घेतलं एक दुसरंवालं, आणि नंतर मग हे फुलवात घेतली एक तुपामध्ये भिजून. आणि आता मी पूजा मांडणार आहे, तर फुलं वगैरे मग बाहेरचा गेल्यानंतर तर मग घेऊन येईल मी. ही जी पूजा असते तर पूर्व दिशेला मांडतात, कारण सूर्याची पूजा आहे, सूर्य पूर्वेकडून उगवतो. तर त्यामुळे मग खालचं सगळं स्वच्छ. तर पहिले सकाळी मी साफ करून घेतलं होतं सगळं, पण मग म्हटलं आता पूजा मांडायची आहे, तर मग सगळं पाट वगैरे धुवून घेतला मी आणि खालचं सगळं क्लीन करून घेतलं. तर नेक्स्ट टाईम मी चांगल्या प्रकारे मांडत पूजा. आता इथं सध्याला जे अवेलेबल आहे तर ते पाट थोडासा छोटाच आहे माझ्याकडं, पण आता जसं जमल तसं. तर मी इथं सूर्यनारायणाच्या पूजेमध्ये सूर्य काढतात एक रांगोळीनं, आणि नंतर मग सूर्याच्या 2 बायका असं शेजारी म्हणजे हे काढतात. तर सूर्य आणि 2 जणींचं असं रांगोळीनं छान रांगोळी काढतात. तर मग मी अशी रांगोळी काढून घेते, आणि इकडं ना व्हिडिओ मी सेल्फी कॅमेऱ्यानं घेते, त्यामुळं काय होतं ना सगळं उलटं दिसतंय. म्हणजे मी राईट हँडनं काढते आता रांगोळी, पण मग व्हिडिओमध्ये बघणाऱ्याला कसं दिसतंय की हे एकदम म्हणजे लेफ्ट हँडनं काढलेलं आहे किंवा म्हणजे उलट्या हाताचं दिसतंय. तर मला गेल्या वेळेस पण ना पूजाच्या एक पूजा पोस्ट केली होती मी कुठली हरतालिकाची. तर मला खूप साऱ्या जणांनी विचारलं की म्हणजे लेफ्टी आहेस का तू, किंवा लेफ्ट हँडनं केलं. तर ते लेफ्ट हँडनं नव्हतं केलं मी, म्हणजे उजव्या हातानंच बघ केलेलं होतं पूजा वगैरे सगळं. पण काय झालं ना की मी ते सेल्फी व्हिडिओ शूट करते ना, तर त्यामुळं मग ते सगळं उलटं दिसतं. तर त्यामुळं मग बऱ्याच जणांना वाटतं की डाव्या हातानंच करते हे काही की. तर मग अशा प्रकारे मी पूर्ण पूजा वगैरे मांडून घेतली. वस्त्र वगैरे घातलं, परत हळदी कुंकू वाहिलं, तांदूळ, परत प्रसाद वगैरे, फळं ठेवली व्यवस्थित, फळांना पुन्हा हळद कुंकू वगैरे पण लावलं. आणि नंतर मग जेव्हा हे लावायचं होतं, आरती लावायची होती, जेव्हा फुलवात लावायची होती ना, एवढी जास्त हवा सुटली आणि एकदम थंडीने एकतर तूप पूर्ण थिजून गेलं, आणि हवा म्हणजे एकदम पेटतच नव्हतं बिलकुल, पण ते ना लगेच विझत होतं फुलवात आणि अगरबत्तीसुद्धा. तर मग म्हटलं आता नुसतं आपली पूजा वगैरे करेपर्यंतसुद्धा जरी राहिलं तरी पण चांगली गोष्ट आहे. तर मग कसं बसं लावला, पण मग ते पूर्णच चेतलं फुलवात, कारण हवा खूप जास्त होती म्हणून ते लगेच त्याचं असं पसरत होता. तर मग व्यवस्थित आरती वगैरे करून घेतली, आणि अशा प्रकारे संपन्न झाली माझी रविवारची पूजा. तर माझी पूजा झालेली आहे करून, आणि आता जशी जमली आहे तशी, आणि जे काही सामान अवेलेबल आहे घरी तर त्याच्यामधून केली आहे मी. नंतर मग आता नेक्स्ट टाईम सगळं एकदम व्यवस्थित कारण मग आपल्याला माहिती असल्याच्या नंतर ना आदल्या दिवशीच आपण सगळी तयारी करून ठेवतो. अजून बरंच फळं वगैरे लागतात, किंवा मग ते हुरड्याच्या पारंब्या वगैरे पण लागतात, अजून बरंच सामान लागतं. पण मग आता जे अवेलेबल होतं त्याच्यामध्ये करून घेतलं मी. आणि अजून स्वयंपाक करायचा आहे, यांना जेवण करायचं आहे, तर आता स्वयंपाकाला लागल. आणि नंतर दुपारी अजून बरेच कामं आहेत. तुम्ही सुद्धा पौष महिन्यातील रविवारी उपवास करता का, किंवा मग पूजा मांडता का सूर्यनारायणाची, किंवा मग जवळपास पुढे जर नारायणाचं जर का मंदिर असेल ना तर दर्शनाला पण जातात बरेच जणी. तर तुम्ही पण हे सगळं करता का, मला कमेंट करून सांगा. मी उपासासाठी साबुदाणा भिजू घातला होता, आणि माझ्याकडे चिवडा आणि शेंगदाण्याची पट्टी होती. तर मग म्हणले सध्याला हे खाऊन घेऊया, आणि अशी फारशी काही भूक नव्हती, त्यामुळे म्हणलं मग एवढंच खरं. खूप दिवसापासून म्हणत होते की आपण सोफा क्लीन करून घेऊ, पण मग टाईम भेटत नव्हता, किंवा मग कधी लाईट नसायची, किंवा मग थंडीमुळे असं वाटायचं. तर मग रोज आपण क्लीन जे करतो तर ते अलग गोष्ट आहे, थोडंफार आपण वगैरे करताना आपण क्लीन करून घेतो सकाळी. पण जे काही खिंडीमध्ये वगैरे पण अशी साचलेली असते ना धूळ, किंवा मग हे असं वाले, तर ते निघत नाही लवकर. तर म्हटलं मग आपण सगळं व्यवस्थित क्लीन करून घेऊया. आणि पण मग आज थोडा संडे, थोडा सुट्टी वगैरे पण आहे, तर म्हणलं थोडं मुहूर्त काढा त्याच्यासाठी.
तर मग त्याच्यासाठीच चालू आहे. मशीन आणलेली आहे मी. तर आपण आता क्लीन करून घेऊया सोफा. तर तेच म्हटलं की तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. तर हे व्हॅक्यूम क्लीनर घेतलेलं आहे मी. तर यानं आता व्यवस्थित सोफा वगैरे क्लीन करून घेऊ. तसं वायर खूप मोठं आहे पण एवढं काही गरज नाही आहे. तर मी आता याला क्लीन करून घेईल आणि बघूया. तर मी उषा वगैरे नंतर क्लीन करून घेईल. पहिले सोफा सगळा क्लीन करून घेते. सगळी अशी धूळ झाली आहे. एकदम आपल्याला दिसत नाही हा बारीक कचरा ना, पण एकदम खूप जास्त अशी धूळ निघली आहे बाहेर. हे थोडंफार काही जाळं वगैरे पण असं पण काही निघलेलं आहे. वाजले 5 आणि आता ह्या दिवसांमध्ये ना काय होतं की लवकरच सूर्य मावळतो आणि सूर्यनारायणाची जी पूजा आहे तर ती लवकर म्हणजे सूर्य मावळण्याच्या अगोदरच उचलतात. तर म्हणलं की आता पूजा उचलून घेऊया आपण. आणि अजून तर काही दिवस मावळलेला नाही आहे, पण मग दिवस मावळायला काही टाईमच लागत नाही. 5च्या नंतर लगेच अंधार पडायला लागतो. त्यामुळे मग जी आहे तर मग म्हटलं की उचलून घेऊ. त्याला थोडंसं हळदी कुंकू वगैरे पूजेचं जे सामान आहे तर ते अलग ठिकाणी भरून घ्यायचं आणि नंतर मग सगळे रविवार वगैरे झाले पौष महिन्यामधले की मग काय करायचं, ते पाण्यामध्ये वगैरे वाहून द्यायचं. कारण ही रांगोळ वगैरे असं कचऱ्यामध्ये नाही टाकू शकत आपण देवाची. तर त्यामुळं मग हे सगळं भरून अलग कॅरीबॅगमध्ये किंवा कशामध्ये ठेवायचं आणि नंतर मग हे सगळं पाण्यामध्ये म्हणजे कुठल्याही नदीमध्ये किंवा मग विहिरीमध्ये आपण टाकू शकतो. तर ही छोटीशी सुपली आणि हा छोटासा ब्रश ना म्हणजे देवपूजेसाठी आणलेले मी. सगळं देवघर वगैरे सगळं क्लीन करण्यासाठी. कारण झाडूनं वगैरे आपण करत नाही रोजचं काही म्हणजे देवाचं सगळं आहे ना, कारण झाडू पूर्ण घरामध्ये वगैरे कचरा हे करतो. तर म्हटलं देवासाठी काही स्पेशल घेऊया आपण, जेणेकरून की फक्त देवाचं म्हणजे देवाजवळची काही घाण वगैरे असेल किंवा अंगुरा वगैरे किंवा रांगोळी, तर हे सगळं येणं आपण क्लीन करू शकतो. आणि एकदम सोपं पण जातं, कारण रांगोळ वगैरे भरायला पण छोटंसं एकदम हँडल करायला खूप छान एकदम जातं सोपं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि असंच चॅनलला सपोर्ट करत राहा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घरच्यांसोबत शेअरसुद्धा करा आणि असाच सपोर्ट राहू द्या. तर भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये, छानशा ब्लॉगमध्ये.